अरे लढेंगे, अरे असा कसा देत नाही, अरे असा कसा देत नाही, अरे मानधन आमच्या हक्काचं, अरे मानधन आमच्या हक्काचं, अरे पेन्शन आमच्या हक्काचं, अरे पेन्शन आमच्या हक्काचं। सीआयटीयूचे राज्याध्यक्ष डॉक्टर DL कराड यांचे आगमन झालेले आहे। आता त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केलेलं आहे। आज या संविधान चौकामध्ये 13 सप्टेंबर पासून महसूल सेवक म्हणजे कोतवाल ते धरणे आंदोलन करत आहेत। त्यांना फक्त 15,000 रुपये हे मानधन मिळतं। त्यांची कामाची कोणतीही वेळ ठरलेली नसून त्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन त्यांना किमान वेतन शासनाने द्यावं या मागणीकरता त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे। आजपासून महाराष्ट्र शासन जे महसूल सेवक आहेत यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे, यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे आजपासून संपूर्ण महाराष्ट्रातील महसूल सेवक हे आंदोलन उपोषणाची आजपासून सुनावणी सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सीआयटी तर्फे आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना जानेवारी महिन्यापासून केंद्राचे कोणतेही मानधन मिळालेले नाही आहे। ऑनलाईन कामाच्या सक्तीने त्या बेदल झालेल्या आहेत। आम्ही वारंवार शासनाला मागणी करतो, ऑनलाईन कामाकरता डाटा ऑपरेटरची नेमणूक करावी आणि ज्या कामाकरता यांची नेमणूक करण्यात आलेली आहे ते काम त्यांना चांगल्या पद्धतीने सुरळीत करू द्यावं। परंतु शासन जबरदस्ती कामाचा बोजा त्यांच्यावर लादत आहे। त्याचबरोबर सरकारने कामाचा बोजा लादला, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची प्रतारणा होत आहे। त्याचे एक उदाहरण नागपूरच्या KT नगरच्या मेडिकल ऑफिसर 3-4 वर्षापासून अवैध शब्दाचा वापर करून आशा वर्कर आणि इतर कर्मचाऱ्यांची प्रतारणा करीत आहेत। मागच्या महिन्याच्या 18 तारखेपासून KT नगरच्या सर्व आशा वर्कर यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे। मागणी एकच आहे, फक्त त्यांची बदली करा आणि त्यांच्या प्रतारणापासून आम्हाला वाचवा। परंतु शासन ते महानगरपालिका असो, महानगरपालिकेचे आयुक्त असो, वैद्यकीय आरोग्य अधिकारी असो, मुख्यमंत्री साहेबांना जेव्हा 9 तारखेला आम्ही मुख्यमंत्री कार्यालयावर मोर्चा काढला तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सचिव आशा पठाण यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं। त्यांना सांगितलं की जानेवारी महिन्यापासून मानधन नाही आणि KT नगरच्या प्रकरणाच्या विषयावर भरपूर चर्चा केल्या, परंतु आजपर्यंत त्या मागणीकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। त्यावर कोणतेही पत्र आले नाही, निर्णय सुद्धा त्यांनी घेतलेला नाहीये। आशा वर्कर या स्वयंसेविका आहेत, त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या सोयीनुसार त्यांनी काम करावं ही गाईडलाईन आहे। परंतु शासनाने ज्या स्वयंसेविकांना
वयाची मर्यादा नाही काम करण्याची, त्यांना 7 वर्ष वयाची मर्यादा ठेवलेली आहे. आम्ही शासनालाही विनंती करतो, या तर त्यांची वयाची मर्यादा संपवावी किंवा तुम्ही वयाची मर्यादा ठेवलेली आहे. कारण की कधी मानधनामुळे त्यांचा प्रपंच चालू शकत नाही, म्हणून वयाची मर्यादा 60% ठेवली असेल तर आम्हाला मान्य आहे. परंतु रिटायरमेंट नंतर 5 लाख रुपये ग्रॅज्युटी आणि 10,000 पेन्शन तुम्ही आधी लागू करा, त्यानंतर तुम्ही वयाची मर्यादा लागू करा, ही आमची सरकारला मागणी आहे. आणि तीच मागणी महसूल सेवक यांच्याकरता सुद्धा आहे. त्यांना सुद्धा पगार नाही, मानधन आहे. त्यांना सुद्धा 7 वर्ष झाल्यानंतर रिटायरमेंटची वेळ ठरवलेली आहे आणि त्यांना सुद्धा रिटायर झाल्यानंतर 5 लाख रुपये ग्रॅज्युटी आणि 10,000 रुपये पेन्शन त्यांना देण्यात यावी, या मागणीकरता आज इथे धरणे आंदोलन आहे. आणि आजच्या आंदोलनाला महाराष्ट्र CITUचे राज्य अध्यक्ष डॉक्टर DL कराड उपस्थित झालेले आहेत.